नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षणची किसाले रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। काळीची जमीन आहे मित्रांनो, आपली काळीची जमीन असल्यामुळं थोडंसं इथं चुनखडीचं प्रमाण आहे। चुनखडीची दाहकता आणि दोन मातीच्या कणातील रचना वाढण्यासाठी आपण इथं काळ्या रानामध्ये ब्लॅक सॉईल आहे, ब्लॅक सॉईलमध्ये आपण वेरू किंवा लाल माती आणि पिवळी माती, लाल माती आणि पिवळी माती मिक्स करून टाकलेली आहे। तर ही जी ब्लॅक सॉईल आहे कम्पॅक्ट जमीन होती आणि कम्पॅक्ट जमीन झाल्यामुळं मुळ्यांचा विकास चांगला होत नाही। तर मुळ्यांचा विकास चांगला व्हावा, दोन मातीच्या कणातील रचना वाढाव यासाठी इथं आपण वेरूचा वापर करत आहोत किंवा मुरमाड जमिनीतील जे हे म्हणतो ना आपण त्याला खडीसारखं असतं, ह्याच्यात पाणी टाकल्यानंतर हे भगरा भगरा माती होती ना, ती तशी माती समोर। हे खड्यासारखं जरी दिसत असलं तर याच्यावर पाणी पडल्यानंतर हे एकदम माती होती याची। आता ही सगळ्या रानामध्ये पांगून आपल्याला बेड तयार करायचे आहेत आणि बेड तयार करून त्याच्यावर आपल्याला हळदीची बेडवर आपल्याला शेणखत मिश्रित रासायनिक खत टाकायचं आहे। शेणखत, जैविक खत आणि रासायनिक खत हे टाकायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला बेडवर हळदीची लागवड करायची आहे। हळद लागवडीसाठी ही पूर्वतयारी आहे। ही शिजून टाकली सगळी, हो मोडून पहा ना, बनकट झाली ना, बरं झाली मोड ना। कस काय कांदी कस काय राहिली आपली चांगली आहे, बरं आहे, वजनदार आहे। आता याला ढोल केला की मस्त केला का, बरं एक नंबर। हळद शिजवलेली आहे, हां चांगली आहे का? चांगली आहे ना, लांब आहे ना, काय पूर्ण वाळलं ना, हो ना, पूर्ण वाळले नाही, जरा हाय कुठं थोडं वल्ली तिथल्याला काय ना, ही वाळली एकदम म्हणजे काहीच नाही, ही मोडा राईट, एक नंबर मस्त। ही अशी सगळी माती किती टाकली ही एकरी? ही आता 3 एकरात 200 टाल्या व्हायली, पतली पतली। 3 एकरमध्ये 200 ट्रॉली। कितीला दिली ट्रॉली? 400 रुपयाला ट्रॉली पडली। 400 रुपयाला ट्रॉली दिली। हे बंडाल ढोल केला ना, आता डबल करायचा ढोल। हां बंडाले पंटन झाला, बंडालही भारी, एक नंबर। आता ले खाली कलर इथे आले, जबरदस्त। 70 क्विंटल भरत तरी आमचा माल जड आहे ना बंडा, हे 30-25 क्विंटलच्या वरी भरते बंडा। यालाच भाव असते ना, एक नंबर। शेंग भराल 40च्या वरी शेंग भरल। बंड्याला काय भाव चालू आहे आता? 14, 13, 13.5 आहे, 13 लोक आहेत। आणि शेंग 14 इकली बा काल, शेंग 14 इकली, मग बंडा तर 16 असेल ना, 2000 एखादा बंडा कमी, बंडा कमी विकते शेंगपेक्षा। आता इकडं ढीक वाढायचा ना, आता चक इथं मारायचा ढीक कुजलं ना आपलं, हे काय कुजलंय ना, बुजलं का? हां ही जी काडी आहे ना, ही काडी बघा कुजली पाहिजे। आता पहा बा, तुम्ही पहा, एक नंबर झालंय, हे काय पूर्ण काळं झालं ना, ब्लॅक मॅटर। याच्यावर गेलं की पाहा मिळ लागते ना, कुजलं काय पण माणूस दिसायला नाही इकडे पहा, हो दबायला आहे ना, पायावर वाटते का पूर्ण शेणखताचा ढीक आहे हा। आणि ह्या शेणखताच्या किती टिपर घेतलेले? 4 हायबा घेतलेले आहेत, 22 टाले आहे, 22 ट्रॉले। तर आपल्याला हे याच्यावर आपण शेणखतावर मदर कल्चरची प्रक्रिया केलेली आहे, डिकम्पोजिशन टाकलेलं आहे आणि नत्रस्फुरत पालाश, ॲचोस्पिरिडियम आणि ड्रायकोडर्मा
बुरशी आपण याच्यावर टाकलेली आहे. तर याचं डिकम्पोजिशन व्यवस्थित होण्यासाठी एकदा काय करायचं, आता हे सगळं गोळा करून घ्या. हां, गोळा करून घेऊन कुठं लावायचं तिथं लावा. हां, आणि त्याच्यावर एकदा पाणी मारा आणि झाकून टाका. एक नंबर होतं. तुझं आपलं लागणार नाही ना साहेब? नाही नाही, बुरशी लागणार नाही. आपण हे जे आहे ना, ही काय बुरशी जी आहे, हे पांढरं दिसतंय का? हे बुरशीचा प्रादुर्भाव हे सगळं संपवित आहे हे. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण ब्लॅक मॅटर तयार होतं. 3 टाक्या टाकलं याच्यावर आपण. 3दा केलं ना. पूर्ण ब्लॅक मॅटर तयार झालं. आणि याच्यानंतर आता एकदा पाणी टाकायचं. पाण्यामध्ये गुळ मिक्स करून टाका. पाण्यामध्ये गुळ मिक्स करा आणि टाकून द्या. आता औषध तर राहिलंच ना आपल्याला? औषध नाही होतं मग तुम्ही म्हणले बा गरज नाही ना? नाही आता गरज नाही औषधाची आपल्याला. मग औषध आपण डायरेक्ट हळद लावल्यानंतर ड्रेंचिंग करणार आहे. तोपर्यंत काहीच नाही. तोपर्यंत हे एक डोस. वाटायला का तुम्हाला खतात काही बदल? हां, खतात बदल आहे ना. आम्हाला काय कळत नाही विचारलं, तुम्हाला माहिती? तुम्हाला काय कळणार? इकडं बघा, तुम्हाला पण कळतंय. हे जे आहे ना, जी वरची काळी जी दिसती ही बिगर कुदलेली ही. आणि खालची जर काढली तुम्ही ही कुदलेली असती. ही खाली आता हेच खाली आहे कुदलेली काडी ही सगळी. लाल झालं पण. लाल काळं झालं ना. लाल होऊन काळं झालं. अगोदर पांढरं होतं, नंतर लाल झालं आणि नंतर काळं झालं. आता इथं ढीग मारतो चक. हो, ढीग मारून घ्या. ही टाली इथं मारतो. ही ट्रॉली इथं मारून घ्या. असं ढीग करा आणि सरळ त्याच्या मग एकदा गुळाचं पाणी करतो, पाणी सोडतो. गुळाचं पाणी टाकून द्या आणि नंतर झाकून टाका. डबा बस, चला. ते बेन आहे आपलं त्याच्या खाली तिथं आहे ना. हो, 2 टाल्या बेन आहे ते. त्याच्या खाली काय टाकलंय? खाली टाकलं असेल ना काय? नेट हे नाही, खाली काय टाकलं? खाली नेट आहे. नेट टाकली. नेटवर गंज आहे. त्याच्यावर 100% वाली नेट आहे. त्याच्यावरून पोते येतं, पोतेच्या वरून नेट आहे. अच्छा, बघायचं का जाऊन एकदा? हळदीचं बियाणं आपण पाहत आहोत. याला काय होणार आहे? नाही काय होत नाही. मोठं झाड आहे ना, सावली लाईन मस्त. नाही, याच्या खाली एकच नेट नाही. इकडे मान आज दाखवतो पोते पोते कच्चे भरेले तर त्याच्यावर गंज खाली. काढता येत नाही आता. हवेशीर ठेवलेलं आहे ना. राहू दे मस्त शेंग आहे. आता पुढच्या 15 दिवसात त्याला बारीक बारीक कोंब यायला सुरुवात होईल. जसं मावचीर वाढेल आपलं तसं. राहू दे, हातात घुसल काही. 100% वाली नेट खालची. हां, आहे ना चांगले मस्त आहे. ठीक आहे. हे आता वर्षी फुगत आहे हे डोळे. याला काही ऊन लागायचं कामच नाही साहेब. सावलीत मस्त आहे ना, एक नंबर. काय अडचण नाही. बियाणं छान आहे. सेलम आहे, एक नंबर. बियाणे सेलम स्टोअर, संजू बांगड यांची, पानकनेर गाव, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. त्याच्या खाली पोते येत. पोते टाकले. त्याच्या खाली पोते. त्याच्यानंतर पोते तसं टाकलंय आणि त्याच्यानंतर मग हळद टाकली, नेट टाकले आणि नेटवर हळद वरून पोते येतात ना, त्याच्यावरून 100% वाली नेट आणि दुसरी नेट. अच्छा, 2 नेट येतात वर पोते टाकून. छान ठेवलं. हळद पूर्व लागवड तयारी छान आहे. थोडी चुनखडी. हो, हे दिसते ना, काय वर दिसते चुनखडी. चुनखडीच्या दहाकतेसाठी ते वेरू टाकायला छान आहे, एक नंबर. पुढच्या वर्षी टाकू याच्यात गेरुवाला. हो,
या खंब्यापासून हं. त्या नागड्डी लोक आपल्याला जवळ 200 टाल्या टाकायचा बा पुढच्या वर्षी. बरं. मग सारखं होते. हे खर्च केल्यानंतर रिटर्न मिळणारच असतो, त्यात काही वेगळं नाही. आवरेज दिलं पाहिजे. आवरेज 100% येतं, काही अडचण नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही अशी आहे आपली हळद. शिजून बंडा पूर्ण ढोल केलेला आहे, 1 नंबर. आणि यावर्षीचं हळद लागवडीसाठी पूर्वतयारी चालू आहे. रानाची मशागत, चुनखडीचा पर्याय, शेणखतावर प्रक्रिया करणे, बेड मारणे आणि त्याच्यानंतर हळद लागवड आपल्याला पुढच्या महिन्यात मे एंडला करायची आहे. तर यावर्षीची तो बंडा पाहिला तुम्ही, आणि ही शेंग आहे, ही पण पूर्ण शिजून घेऊन आता हिला ढोल करायचा आहे. अशी आहे हळद कृषीचं उत्पादन आणि ही जमिनीची प्रक्रिया. पूर्ण रानामध्ये वेरूची माती टाकली, जेणेकरून चिकट कम्पॅक्ट जमीन तोडण्याचं काम ही माती करेल. तर मित्रांनो, तुमची कशी तयारी चालू आहे हळदीची पूर्व मशागत आणि पूर्वतयारी कमेंटमध्ये सांगा. थँक्यू, धन्यवाद.